माऊली जय हरी। आज संत ज्ञानोबा राय सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करतायत आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची सुरुवात ज्या हैबत बाबांनी केली, हैबत बाबांचा जन्म आपण पाहतोय की नगरीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आज माऊलींची पालखी प्रवेश करते। मात्र वारकऱ्यांना माऊलींच्या पालखी सोहळ्यामधला आनंद देणारा क्षण असतो तो म्हणजे माऊलींच्या पादुकांना घातलं जाणारं निरास्नान। आणि आपण पाहतोय की निरा घाटावरती, दत्त घाटावरती ही सगळी वारकऱ्यांची गर्दी सकाळपासूनच निऱ्यामध्ये स्नान करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामधला निरा घाटावरचं निरास्नान हे अत्यंत पवित्र, त्याचबरोबर चैतन्याची अनुभूती देणारा, वारकऱ्यांच्या मनामध्ये एक चैतन्य निर्माण करणारा असा हा सोहळा असतो तो म्हणजे निरा नदीकाठी माऊलींच्या पादुकांना स्नान घातलं जातं। आणि आपण पाहतोय की पहाटेपासूनच हे सगळे वारकरी दत्त घाटावरती आपल्याला पाहायला मिळतात। आज ज्ञानोबांची पालखी सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आणि सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरतीच असलेल्या या निरा नदीच्या काठावरती पादुकांना पवित्र असं स्नान घातलं जातं। अनेक वर्षांची परंपरा या वारी सोहळ्याला आहे आणि ज्ञानोबा रायांच्या पालखीमधला पुणे जिल्ह्यातला हा आपण पाहतोय की वेशीवरचा आनंद देणारा असा सोहळा असतो तो म्हणजे माऊलींच्या पादुकांना या ठिकाणी निरास्नान घातलं जातं। ही सगळी वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळते। ज्ञानोबा तुकारामांचा गजर करत विठ्ठल विठ्ठल म्हणत हे सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र आता पंढरपूर जवळ आल्याची भावना दिवेघाट ओलांडल्यानंतर या सगळ्या वारकऱ्यांची होते। मात्र आपण पाहतोय की आज निरा घाटावरती वारकऱ्यांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आणि याच निरास्नानामध्ये माऊलींच्या पादुकांना निरास्नान जे आहे दुपारी घातलं जाईल। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी, निरा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।